हाय, कसे आहात तुम्ही मंडळी? आज मी चालले बाहेर भाजी आणण्यासाठी आणि म्हणलं चला खूप दिवस झाले पाणीपुरी पण खाल्लेली नाही, म्हणून पाणीपुरी खावं आणि काही भाजीला घेऊन यावं म्हणून आम्ही निघालो. आत्ता वाजले रात्रीचे 8:30. आमची पाणीपुरी खायचं ठिकाण एक आहे फिक्स. तिथं त्यांनी खूप स्वच्छ आणि टेस्टी पाणीपुरी बनवतात. त्यांनी आणि त्यांच्या मिसेस घरीच बनवतात. तुम्हाला खायची असेल तर प्लीज मला सांगा कमेंटमध्ये, मी तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करते. पाणीपुरी मी खात होते. चिऊला विचारलं पाणीपुरी खाती का? चिऊनं नकार दिला, कारण की ती पाणीपुरी खाते, तिला खूप आवडते पाणीपुरी खायला, पण तिला सर्दी झालेली आहे. सर्दी झाल्यानंतर जिभेला काही चव नसते. घरी पण ती जास्त जेवत नाही आहे सध्या, तिचे औषध चालू आहेत. औषध प्यायचं पण खूप कंटाळा करते ती. तिला नको म्हणत होती, म्हणून मग मी थोडंसं तिचं पाणीपुरीचं पाणी तिला थोडं जिभेवर ठेवलं. म्हटलं चव लागली तर खाईन, पण नाहीच म्हणली. मग एक पाणीपुरी सुकी प्लेट घेतली तिला सोबत आणि निघालो आम्ही भाजी मंडीमध्ये. भाजी मंडी जाताना ना इकडच्या साईडला एक सेल लागलेला आहे. म्हटलं चला बघावं सेलमध्ये काय काय. सेलमध्ये खूप छान आहे. मी एक दिवस निवांत जाऊ सगळं शूट करून तुम्हाला नक्की दाखवेन. इथं खेळणी होती लहान मुलांची, इतकी छान होती ना, मला तर फार आवडली. प्रत्येक एक खेळणी खूप सुंदर होते, पण चिऊनं त्यातमधून काहीच चॉईस केलं नाही. फक्त एक चित्र कलर घेतलेला आहे. बाकी सगळं तसंच. मला ना इतकं आवडलं सगळं तिथलं. मी एक दिवस नक्की शूट करते. ही गाडी मला घ्यायची होती, पण त्या दादाने खूप महाग सांगितली. भाजी मंडी येताना इतका पाऊस चालू झालेला आहे, आम्हाला भाजी पण घेण्यात आली नाही, तिथलं पण शूट पण झालेलं नाही, कारण मोबाईल ओला होत होता म्हणून मग मी ठेवून दिलेला होता. आमची लाईट पण गेली. पाऊस चालू झाला आणि लाईट गेलेली आहे. पाऊस चालू झाल्यावर लाईट तर जाणारच. मग चिऊ रडत होती, मला हे कलरचं हे करून दे मम्मी, हे काढून दे, मला कलर करायचं आहे, खेळायचं आहे. म्हणलं ठीक आहे. मग तिला ते काढून दिलेलं आहे कलर करण्यासाठी. तू कलर करत बस, कारण की मला स्वयंपाक पण करायचा होता, म्हणून मग तिला गुंतवण्यासाठी मी काढून दिलं. बस म्हणलं तू कलर. मग ती खूप खुश झाली. कलरचं छोटंसं, लहान मुलं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये किती खुश होतात. त्यांच्याकडे बघून आपल्याला खरंच शिकायला हवं. मग तुम्ही बघू शकता बाहेर किती पाऊस चालू झालेला आहे. मला तर खूप छान वाटलं. आज पाऊस पडतोय फायनली. शेतकरी वाट पाहत होते ह्या दिवसाची. आमच्याकडे पाऊसच नव्हता. आता जाऊन पाऊस आज आम्हाला इतकं छान वाटलं ना, गार वाटलं. पाऊस पडत होता. लाईट पण आलेली. चिऊ पाणीपुरी खात बसली होती. आता लाईट आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती पाणी छान, सगळीकडे ओलं झालं आहे. मस्त खूप छान वाटतं आहे. मी पण स्वयंपाक करायला घेतलं आहे आता लाईट आली म्हणून. माझ्याकडे भाजीला काही नव्हतं, मग 2 अंडी होती. म्हणलं चला त्याचीच बुर्जी बनवते. बुर्जी झाली की मग सकाळचं ना थोडंसं पालकचं मी सुकी मेथीसारखी भाजी बनवली होती आणि वरण होतं सकाळचंच. म्हणलं होऊन जाईल आपलं. मग आमचा आजचा असा बेत होता, पालकची सुकी भाजी, वरण आणि अंड्याची बुर्जी. चिऊला खाऊ घातले आधी. तिला ना ती स्वतःच्या हातानं खाती, पण मला असं वाटतं की ती खात नाही पोट भरून स्वतःच्या हातानं, म्हणून मी मोबाईलमध्ये तिला गुंतवून मी माझ्या हातानं तिला पोट भरून खाऊ घालते आणि मग मी जेवते. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.